मुंबई महापालिकेच्या निवडणुका तब्बल 9 वर्षांनी होत आहेत। 2017 मध्ये महापालिकेचे जे संख्याबळ होते त्यामध्ये गेल्या 3 वर्षात मोठा बदल झालाय। भाजपचं संख्याबळ वाढलेलं आहे आणि शिवसेनेचं संख्याबळ मात्र दुभंगलेलं आहे। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुद्धा फूट पडलेली आहे आणि त्यामुळे आधीच कमी असलेली ताकद आता आणखी कमी झाली आहे। त्यामुळे आता पक्षीय बलाबल हा सुद्धा जागा वाटपामध्ये मोठा कळीचा मुद्दा ठरणार आहे। 2017चे मुंबई महापालिकेमध्येचे संख्याबळ होतं त्यामध्ये गेल्या 9 वर्षांमध्ये मोठे बदल झालेत। गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये राज्यामध्ये सत्ता पालट झाला, तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली। त्यामुळे त्याचे पडसाद सुद्धा मुंबई महापालिकेच्या पक्षीय संख्याबळात पाहायला मिळतात। भाजपचा एकही माजी नगरसेवक गेल्या 9 वर्षात बाहेर पडला नाही। मात्र ठाकरे यांच्या पक्षातील तेजस्वी घोसाळकर आणि काँग्रेसच्या श्वेता कोरगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपकडच्या माजी नगरसेवकांची संख्या 84 वर गेली आहे। तर 2017चा मुंबईमधलं मनपाचा पक्षीय बलाबल आपण एकदा पाहूयात। तर 2017ला जो निकाल लागलेला होता त्यानुसार भाजप 82, एकसंध असलेली शिवसेना 84, काँग्रेस 31, एकसंध असलेली राष्ट्रवादी 9, मनसे 7 आणि इतर 14। पण त्यानंतर स्थित्यंतर झाली आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी दुभंगली गेली। त्या परिस्थितीनंतर सध्याचं मुंबई मनपामधलं पक्षीय बलाबल काय आहे ते सुद्धा पाहूयात। तर भाजप 84, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 56, शिवसेना 58, तर काँग्रेस 18, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 2 आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी 2, समाजवादी पक्ष 4, मनसे 0, अभासे 0, MIM 1 आणि अपक्ष 1। तर हे सध्याचं पक्षीय बलाबल आहे। त्यामुळे जागा वाटपामध्ये कुणाला जास्त जागा मिळणार हा या संख्याबळावरूनच त्याचा निर्णय घेतला जाईल, त्याचं सूत्र ठरवलं जाईल।